सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक शासन करणार हे जाणीवपूर्वक होतंय का हे बघावं लागेल। कोठलामधील घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान। तर आय लव्ह मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू। मराठा, ओबीसी, बंजारा, धनगर यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न। तर कोठलामधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा हा आरोप। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशीच धाराशिवमधील आयएस अधिकारी कामावर। अधिकाऱ्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात आढावा। नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी। 3 दिवसांनंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये खूप नुकसान। तर पावसाचं क्षेत्र पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। राज्यभरात स्थलांतरितांसाठी 147 निवारा केंद्र। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अतिवृष्टीने 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती।